या ठिकाणी वेळात वेळ काढून सर्वजण या आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं प्रथम अभिनंदन आणि त्याचबरोबर अचानक या ठरवलेल्या बैठकीला उपस्थित आमचे मार्गदर्शक सुनील पोपळे साहेब, संपादक प्रकाश आधार, त्याचबरोबर लोकनाथचे संपादक अब्दुल शेख, श्याम देटे साहेब, या पद्धतीनं हलीमाताई शेख, पन्ना मॅडम, राजेश जाधव साहेब व सर्व आलेले उपस्थित असलेले पदाधिकारी, सर्वप्रथम मी पत्रकारिता काय आहे या विषयावर आपल्याला बोलता येईल. आणि गेल्याच दिवशी आम्ही मंत्रालयामध्ये एक निवेदन दिलेलं आहे की पत्रकारांना पेन्शन तर मिळतंच आहे, परंतु मानधनही मिळालं पाहिजे. यासाठी लोकशाही पत्रकार संघ प्रथम आम्ही त्याचं काम करत आहोत त्यावरती, आणि लवकरच येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्याच्या काही मागण्या मान्य झालेल्या तुम्हाला दिसतील. त्याचबरोबर अनेक जे काही विषय प्रलंबित आहे, मागण्या प्रलंबित आहेत, त्यासुद्धा आम्ही तात्काळ मंजूर करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर उद्योग व्यवसायाच्या संदर्भामध्ये आपल्याला काही विविध योजनेच्या माध्यमातून करता येईल का यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यापूर्वी आम्ही मंत्रालयामध्ये विविध मंत्र्यांनासुद्धा निवेदनाद्वारे पत्रकारांच्या मागण्यासंदर्भात चर्चाही केलेली आहे. याचबरोबर आपण सर्व मिळून लोकशाही पत्रकार संघाच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. लोकशाही भारतातला पहिला हा पत्रकार संघ आहे. त्यामुळं आपणही लोकशाही पत्रकार संघात काम करत असताना स्वतंत्रपणे आपण काम करण्याची मुभा मी या ठिकाणी सर्वांना देईल. आपण कोणाच्याही दडपणाखाली कुठलंही काम करायचं नाही. जे काही पदाधिकारी ज्या विभागामध्ये नेमलेले आहेत त्यांनी त्या विभागापर्यंत स्वतंत्रपणे काम करायचं आहे. लोकशाही पत्रकार संघाचं संघटन मजबूत करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहायचं आहे. आणि लवकरच बीड या ठिकाणी पत्रकारांचं अधिवेशन आपण आयोजित करतो आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला सर्वांना मेहनतीत काम करायचं आहे. याचीसुद्धा आपण सर्व नोंद घेतली पाहिजे. अनेक विषय जे आहेत आपण नेहमी करत आलेलो आहोत. अनेक प्रोग्राम आपण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आयोजित करत आलेलो आहोत. आणि लवकरच आपण मुंबई, पुणे, बीड या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन करणार आहोत. त्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहेत. लोकशाही पत्रकार संघ वाढीसाठी आपल्याला विविध कार्यकारिण्या राबवाव्या लागतील. त्याचबरोबर आपण काम करण्यासाठी सर्व पदाधिकारी काम करत आहेत चांगल्या पद्धतीनं. त्यासाठी आपण सर्वांचं मी या ठिकाणी कौतुक करेल. आपण पाहतो की महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी पदाधिकारी काम करत आहेत, दिवसरात्र काम करत आहेत. त्यांचंसुद्धा कौतुक. आणि लवकरच आपण भारत देशामध्ये विविध राज्यामध्ये
आपण कार्य करण्यास स्थापित करून पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा आपण काम करणार आहेत. आत्ताच आमची बैठक मुंबई या ठिकाणी झालेली आहे आणि त्या ठिकाणी सर्व विषयाची विस्तृत अशी चर्चा आम्ही त्या ठिकाणी केली आणि लवकरच सर्व राज्यामध्ये कार्यकारिण्या झालेले आपल्याला पाहायला मिळतील आणि देशभरामध्ये खूप मोठं संघटन आपल्या माध्यमातून आपण तयार करणार आहोत. सर्वसामान्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू. त्याचबरोबर अनेक लोकशाही पत्रकार संघाच्या ज्या काही समित्या आहेत त्या विविध समित्याच्या माध्यमातून विकासात्मक कार्य करण्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे आहेत आणि ज्यांचे काही प्रश्न आहेत मग ते यूट्यूब चॅनलच्या बाबतीत असेल, न्यूजपेपरच्या बाबतीत असतील, ते सोडवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत आणि सर्वजण पुन्हा वेळोत वेळ काढून या ठिकाणी आपण आला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानित आहे. आपण जे आत्ता मार्गदर्शन ऐकले ते राष्ट्रीय अध्यक्ष भागवतरावजी वैद्यसाहेब होते. त्यानंतर विविध पदाधिकाऱ्यांच्या निवड करण्यात आल्या व त्यावेळेस आलेल्या सर्व पाहुण्यांचे व पत्रकार बांधवांचे सत्कार यावेळेस करण्यात आला. समोर आम्ही शक्यतो पर्यावरणच घेतो, नाही पर्यावरण आहे तर आपल्या भाषेत सांगतो, कारण त्याशिवाय पर्याय नाही ना. गौर आपण ठीक आहे ना, लोकशाहीच्या आधारित आम्ही लोकशाही मानणारे लोक आहे. याचा अर्थ हे होत नाही ना की तुम्ही अन्याय सहन करता, अन्यायाला वाचा फोडण्याचंही काम करतो, तसंही होत नसतं. रिझल्ट मिळत नसेल तर रिझल्ट होत एकाच गोष्टी मिळतो मग शेवटचं फटकेने. कायद्याने गुन्हे दाखल होतील ना, कायद्याने तर आम्ही पण चालणारच आहे शेवटी. तर बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. आपण पुढच्या वेळेस जेव्हा स्पेशल आपण कॅडर घेऊ पत्रकारांचं आणि संपादक काही आपण राज्यातून बोलू, पत्रकारिता काय आहे, बातमीदारी कशी करायची. मी तर म्हणेल घराघरात पत्रकार असला पाहिजे. आम्ही पत्रकार नसतो तर आतापर्यंत काय नसतो. मी पण कमी लोकांना भेटलो काय. मी आमदारकी लढवली 2 वेळेस. मला तर सर्वोच्च न्यायालयात उकडून केलं, अंतिम मारते मला जा सांगतं ना आम्हाला. म्हणजे काय बोलते लोक, काय करते तसे अवघड आहे. पण घ्यायचं नसतं त्याला, आपण घेत नाही. तर खूप बोललो मी. जे पडलं तुम्ही घ्या, जे नाही पडलं ते सोडून द्या. आणि कधी होणार एक तिकडे गेले वारी अशा पद्धतीनं पण ऐकायचं सोडून द्यायचं. पण नक्कीच आपण काहीतरी मिळून चांगलं करूया. भविष्यात आपलं नाव झालं पाहिजे, आपल्या संघाचं नाव झालं पाहिजे आणि लोकांनी नाव घेतलं पाहिजे. मग ते राजकारण असू द्या, समाजकारण असू द्या, उद्योग असू द्या, कोणतेही काम असू द्या, आता आपल्याला चांगलं करायचं. बरोबर. पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आभार कोण म्हणतो? राजेश्वरी तुम्ही आभार मानतो. तुमचा आवाज जरा जयसिंग दिसतो. आजच्या कार्यक्रमाला आपण सर्व जण वेळ काढून आपला अमूल्य वेळ म्हणता येईल या ठिकाणी हजर झाला, आपली उपस्थिती दाखवली, त्याबद्दल सर्वांचे मनापासून मी हार्दिक स्वागत करतो. आणि परमादरणीय आमचे भागवत वैद्य सर एवढ्या लांबून, त्यांना हालिमाताईंनी सांगितलं की तुम्ही आज या ठिकाणी या. ते या ठिकाणी आपल्यापेक्षाही अमूल्य वेळ त्यांच्याकडे आहे आणि सतत ते बिझी असतात. लोकशाहीमध्ये लोकांची सेवाच करत असतात आणि कुणाला घाबरत पण नाही. मी पण त्यांचे बरेचसे व्हिडिओ वगैरे पाहत असतो. म्हणून मगाशीच बोललो की दिसायला कसे आहेत पण त्यांची कीर्ती खूप महान आहे आणि खरंच सर्वांनी
एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजून सर्व पदाधिकारी या ठिकाणी खरंच वेळ काढून आला. पण मला अजूनही हलीमताशी त्यांना सांगायचं आहे, जे बी या पुणे जिल्ह्यावरती पदाधिकारी आहेत त्यांना सांगायचं आहे की यापुढे अशी हस्ती जर या ठिकाणी आपल्याला मीटिंगला वेळ देतात तर मग आपण पदे घेतलेत, आपण मग काय करणार. यासाठी मी सरांना पण सांगू शकतो की सर तुम्ही असं आम्हाला काहीतरी एक ट्रिक द्या की यापुढे जर समजा अशी एखादी मीटिंग लागली तर सगळे पदाची जागा पण नसली पाहिजे या ठिकाणी बसायला, एवढी या ठिकाणी उपस्थिती पाहिजे. त्यामुळे मला परत तुम्हाला हीच विनंती करायची आहे की जे पदाधिकारी लांबून आपल्यासाठी येतात आणि आपण ज्या ठिकाणी हजर नाही, कारण त्यांचे एवढे अमूल्य शब्द आमच्यासाठी मोलाचे आहेत. लोकशाहीची व्याख्या काय आहे ते सुद्धा त्यांनी सांगितले आणि प्रत्येक वेळेस येतात आपल्याला काही ना काहीतरी शिकून जातात. त्याबद्दल परत एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. पुढच्या मीटिंगला येणारे जे पदाधिकारी शूटिंग झालं चालू तिकडून थांबा. शूटिंगच करतो फोटो तुम्ही फोटो तुम्ही घ्या शूटिंग घ्या तुम्ही फोटो घ्या तुम्ही मी शूटिंग घ्या. सर नवीन लोकांचं हा बी आता आलाय आपल्यासाठी, सांग ना त्याची माहिती. बीडचेच आहेत ना सर? त्यांचा बी सत्कार करायचा ना, तो आता नवीन अध्यक्षपद मध्ये उभा आहे. काय घासाठी घुसट कर चिपकून थांबा की जरा. मोबाईल मध्ये बसतच नाही तर काय करावं. अर्धा का व्हायला बसन ना. तू बसवतो ना, दोघच लोकांना बसवतो पेपर मध्ये. सगळ्यांचे सत्कार झालेले तू बातमी नाही लावला, पण जाधव सरांनी सर, त्यांना